आता इकडे धैर्य जो असतो त्या पेंटिंगवरून आता इकडे तो विचारच करत असतो की नेमकं या पेंटिंगमध्ये असं सावीने का काढलं असेल. ती त्याला विचारण्याचा प्रयत्न करते पण ती काही सांगत नसते. आणि आता इकडे ती बोलते की तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहे ना. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की बरं ठीक आहे, मी आर्याला सांगून येते. ती तर चालले जाते पण आता इकडे धैर्यच्या डोक्यातून काही तो प्रश्न जातच नसतो. त्यावर तिकडे दामिनी बोलते की मला एक गोष्ट सांग, साधा ते चित्र असते आणि तिचं डोकं एकदम लहान बाळासारखं झालेलं आहे, तू काय एवढा विचार करतोयस तिचा. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो पण आई मनामध्ये संशय आलाय तर थोडी चौकशी केली तर काय हरकत आहे. आणि आता इकडे तो लगेचच पोलिसांना फोन करतो. त्यावर आता इकडे ते बोलतात की मी तुम्हालाच कॉल करणार होतो, आता मी नायकांच्याच घरून निघालोय त्यांची विचारपूस करून. त्यावर तिकडे धैर्य बोलतो की बरं ठीक आहे. आता इकडे ते सांगतात की असं काही आम्हाला सापडलेलं नाही, जाणवलं नाहीये. त्यावर तिकडे धैर्य बोलतो हो पण ना मला एक वेगळाच पॉईंट सापडलाय, ते म्हणजेच त्या चित्रावरून तो सगळं सांगतो. आणि मेन म्हणजे पप्पांना उडवणारी म्हणजेच त्यांचा अपघात करणारी ही म्हणजे कोणी माणूस नाही तर बाई आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे ते पोलीस बोलतात की बरं ठीक आहे, आम्ही पुन्हा एकदा विचारपूस करतो. आता इकडे गेल्याबरोबर आता इकडे एकदम दीपा दचकते. आता हे पण इकडे ते पोलीस बोलतात की दीपा मॅडम तुम्हाला इतकं दचकायला काय झालं. त्यावर आता इकडे ती बोलते की काही नाही, मी ते चहा पाण्याचं करणार होते ना. आता इकडे त्यावर ते बोलतात की म्हणजे केतन बोलतो की अचानक काय झालं आता तुमची झाली ना विचारपूस करून. त्यावर पोलीस बोलतात की नाही, आम्हाला जरा 2-4 प्रश्न विचारायचे होते. आता इकडे त्यावर ती बोलते म्हणजे सावीचे, बोला ना काय बोलायचं होतं विचारा. त्यावर इकडे ते बोलतात की मला एक गोष्ट सांगा की मधुसूदन नायकांचं कुठल्या स्त्रीसोबत काही वैर होतं का. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ते विचार करत असतात. इकडे दीपाला आठवतं की त्या दिवशी सुधाकर काका जाता जाता दामिनीचं नाव घेत होते. त्यावर आता इकडे त्याच्या घरचे सांगतात की नाही असं तर कोणी नव्हतं, म्हणजे असं काही आम्हाला जाणवलं नाही. त्यावर आता इकडे ते अजून थोडीशी विचारपूस करतात आणि तिथून चालले जातात. पण मात्र तिकडे त्यांच्या हाती काहीच लागलेलं नसतं. दुसरीकडे आता इकडे धैर्य दामिनीला विचारत असतो की काही पण झालं तरी पप्पांना न्याय मिळालाच पाहिजे आणि मी त्यांना न्याय मिळवूनच देणार. आणि जोपर्यंत पप्पाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. काय सोक्षमोक्ष आहे तो मी लावूनच राहणार. आता इकडे त्याने ठाणलेलंच असतं. आता इकडे त्यावर दामिनीला काही समजत नसतं आणि बोलत असते की ही सावी जोपर्यंत या धैर्याच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तो काही त्या मधुसूदनचा विषय सोडणार नाही. इलाच काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून तिकडे ती विचार करते, तिच्या डोक्यात इराचं नाव येतं. आता इकडे ती खेचत खेचत तिला रूममध्ये घेऊन येते आणि दार लावते. त्यावर आता इकडे ती बोलते आता तुम्ही काय करताय आणि मला काय ताण दे, परत काय किडनॅप करून बांधणार आहेस का. आता इकडे त्यावर ती बोलते की मला तुझ्यासोबत डील करायची आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे बोलते काय कसली डील. आणि कालपर्यंत तर माझ्या नावाने खडे फोडत होतात, काल काय म्हणत होतात की मी साप आहे साप, आणि आता काय त्या सापाला दूध पाजायला निघालेत का. आता इकडे त्यावरती बोलते की तू साप असली ना तुझ्या विषाचं जे उपाय आहे ना ते माझ्याकडे आहे. त्यावर आता इकडे ती बोलते मी तुमच्याशी बोलतच का बसली आहे. आणि एकदम ती जाणार तितक्यात आता इकडे ती बोलते की शत्रूचा शत्रू म्हणजेच आपला मित्र असतो म्हणे, आणि म्हणून मला तुझ्याशी डील करायची. आता इकडे त्यावरती बोलते कसली डील, काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात नेमकं. त्यावर आता इकडे ती बोलते की तू मला काल म्हणाली होतीस ना की माझं धैर्यांवर प्रेम आहे, मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही, मला त्यांना मिळवायचं आहे, मिळूनच राहणार, तर त्यासाठी मदत मी तुझी करणार. पण आता इकडे त्यावर ती बोलते म्हणजे तुमचं नेमकं काय चालू काय आहे डोक्यात. त्यावर आता इकडे ती बोलते की सावीला धैर्याच्या आयुष्यातून काढायचंय. त्यावर आता इकडे ती बोलते पण धैर्य तिला कधीच सोडणार नाही, कधीच त्याच्या आयुष्यातून जाणार नाही. त्यावर तिकडे दामिनी बोलते पण सावी तर त्याच्या आयुष्यातून जाऊ शकते ना. त्यावर तिकडे ती बोलते पण तुम्हाला असं सगळं काय करायचं आणि सहजासहजी सावी कशी काय बाजूला निघणार. त्यावर तिकडे ती बोलते की ती वेडी झाली आहे आणि मला ना कधी कधी भीती वाटते की त्या वेडीसोबत राहून माझा धैर्याचा संसार कसा फुलणार आणि तो सुद्धा वेडा नको व्हायला, आणि म्हणून आता इकडे मला तिला वेगळं करायचं आहे. आता इकडे त्यावर इराला ती बोलते की धैर्याला तुला मिळवून देण्यासाठी मी पूर्ण मदत करेल तुझी. आणि अशी आता यांची चांगलीच डील झालेली असते, यांनी हातात हात मिळवलेला असतो. तिकडे इरा आणि दामिनी तिकडे मुद्दाम नाटक चालू करते, ते म्हणजेच तिकडे जोरजोरात बोलत असतात. सावी तिकडे ती सगळं ऐकत असते. तिकडे दामिनी बोलत असते तू तू का त्या दोघांच्या मदत येतेस, तुला माहिती आहे ना की धैर्य आणि सावी बेस्ट फ्रेंड्स आहेत म्हणून तू का त्यांच्या मदत येतेस, का तू त्यांना त्रास देतेस. त्यावर तिकडे इरा बोलते अहो आत्या पण ना मी खरंच खोटं नाही बोलते, मला ना धैर्यच बोललेत की न ती सावी तिच्यापासून त्यांना खूप कंटाळा आलाय आणि ना मुद्दाम
ते म्हणजे सावीला चांगलं वाटावं म्हणून ते बेस्ट फ्रेंड म्हणून म्हणतायत, पण त्यांची तर खरं बेस्ट फ्रेंड मीच आहे. आणि आता तिकडे हे सगळे मुद्दाम असं बोलत असतात. आणि हे सगळं ऐकून तिकडे सावीला खूप वाईट वाटतं आणि ती रडून तिथून चालली जाते. आता या दोघांना म्हणजे या दोघींनाही खूप चांगलं वाटतं. आता तिकडे दामिनी बोलते की आता तूच असंच वाग. त्या सावीला वाटलं पाहिजे की खरंच तूच त्याची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून. आणि म्हणून आता इकडे सावी एकटीच रडत बसलेली असते. आर्या येते आणि बोलते की चल आपण खेळूया. आता इकडे त्यावरती बोलते नाही, मला कोणाशीच खेळायचं नाही, फक्त ससूलाच माझा फ्रेंड आहे, सगळे माझ्याशी खोटं बोलतात. आता इकडे ती काही तिच्याशी बोलायला सुद्धा रेडी नसते. आता हे पाहून इकडे ती धैर्यकडे जाते. ती बोलते की काका काकीला काय झालंय, ती ना बोलायला सुद्धा तयार नाहीये. ती बोलतीये की सगळे तिच्याशी खोटे बोलतात, तुमचं काही भांडण झालं का. त्यावर तिकडे विचार करतो धैर्य, असं तर काहीच नाही झालं. आणि म्हणून तिकडे हे दोघंही इकडे सावीकडे निघतात. तर आता इकडे दुसरीकडे इकडे दीपा जी असते ती आता इकडे मधुसूदनची डायरीमध्ये म्हणजेच लिहित बघत असते की दामिनीच्या बाबतीत काही लिहू नये का म्हणून. आता हे बघितल्याबरोबर म्हणजेच ती दामिनी दामिनी असं करत नाव शोधत असते. तितक्या तिथे केतन येतो आणि बोलतो की काय करतेस तू आणि काय आहे तुझ्या डोक्यात शिजू चालू आहे. आणि ती आता म्हणजे तिकडे केतन जो आहे त्याला म्हणजे मुलाची शपथ घालतो. आता हे पाहून इकडे ती बोलते बरं ठीक आहे, तुला सत्य ऐकायचं आहे ना तर ऐक. म्हणजेच मला पप्पांच्या ॲक्सिडेंटमध्ये दामिनी मॅडमचाच हात वाटतोय. आता हे ऐकल्याबरोबर त्याला मोठा धक्का बसतो. तो इकडे दीपासमोर हात जोडतो आणि बोलतो की मी तुझ्यासमोर हात जोडतोय, पण हे सगळं तू बंद कर. अगं आपल्या सावीची परिस्थिती सध्या किती विकट आहे आणि दामिनी मॅडम आपल्या सगळ्यांची किती चांगल्या वागत आहेत, पप्पांशी किती चांगल्या वागत होतात, तू काय सगळं विसरलीस का. आणि म्हणून तिकडे तिला म्हणजे हात जोडून विनंती करतात की तू गप्प बस म्हणून. आता इकडे धैर्य सावीकडे आल्याबरोबर आता इकडे ती काय बोलत नसते. आता इकडे तो बोलतो की ससुल्या म्हणजेच तिकडे तो ससुल्याचा तो म्हणजे हातमुजा हातात घालतो आणि बोलतो की काय ग सावी काय झालंय तुला, तू फ्रेंडशी रुसली आहे पण माझ्याशी तर नाही रुसली आहे ना. त्यावर आता इकडे सावी त्या ससूला हिसकावून घेते आणि बोलते की दे माझं ससुल्या माझ्याकडे, तू नको घेऊ आणि माझ्या ससुल्याला हात नको लावू. आता इकडे तितक्यातच तिथे इरा येते शर्ट घेऊन नवीन. ती बोलते की धैर्य मी तुमच्यासाठी नवीन शर्ट आणते. त्यावर तो बोलतो की पण कशासाठी. त्यावर ती बोलते की मी बाहेर गेले होते आणि हा शर्ट बघितल्याबरोबर मला आठवलं तुमचा चेहरा आणि मी तेव्हाच ठरवलं की तुम्हाला हा म्हणजे शर्ट चांगला दिसेल. आणि गेल्या काही दिवसात आपले म्हणजे मी एवढं सगळं वाईट वागले तरीसुद्धा तुम्ही मला घरात राहायची परमिशन दिली म्हणून मी हे शर्ट आणलंय. त्यावर तिकडे सावी चिडते आणि तो शर्ट घेते आणि बोलते की नाही घेणार नाही घेणार नाही घेणार, तू या खोटारडीचा हा शर्ट नाही घ्यायचा. आणि तिकडे तिला म्हणजेच हकलून लावते. इकडे धैर्य बोलतो की मला नाही घेता येणार तुमचा हा शर्ट. आता इकडे ती तर चालली जाते. पण आता इकडे त्यावर धैर्य बोलतो की आता मी तो तिचा शर्टसुद्धा नाही घेतला, आता तू माझ्याशी बोलणार नाही. त्यावर तिकडे सावी बोलते तुला त्या खोटारडीचा म्हणजे तुझ्या त्या बेस्ट फ्रेंडचा शर्ट नाही घेतला म्हणून तू मला बोलतोयस का, जा मग जा तू तिच्यासोबत जा आणि बोल. आणि आता इकडे ती बोलते की कट्टी मी तुझ्याशी तर कधीच बोलणार नाही. त्यावर आता इकडे ती बोटात बोट घेऊन कट्टी करत असते. तर हे पाहून इकडे तो तिचा काय बोट सोडतच नसतो. त्यावर ती बोलते की सोड ना माझा बोट, का पकडलास. त्यावर आता इकडे तो बोलतो हे बघ जर ना तू माझ्याशी आता कट्टी केली ना मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती रुसून बसते. हा भाग तर इथे संपतो. पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे सावी म्हणजे तिकडे धैर्य मनातल्या मनात विचार करतो की सावी मला आज किती दिवसानंतर तू मला म्हणजे माझी सावी भेटली असं वाटलं. आणि ना जर इराच्या मैत्रीमुळे माझी सावी जर परत येणार असेल ना तर मी इराची मैत्री करायला तयार आहे. म्हणजेच माझ्या सावीला परत मिळवण्यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि असं म्हणून तिकडे तो तिने दिलेला शर्ट घालतो. त्यावर सावीला दिसते. ती बोलते की तू हा शर्ट का घातलायस. आणि आता हेच म्हणून तिकडे ती त्याच्याशी कायमची कट्टी करते, तिथून चालली जाते. आता इकडे धैर्याला सोडून तर ती गेलेली आहे. तर आता इकडे दामिनी आणि इराची ही जी डील आहे ती खरंच आता इकडे सक्सेसफुल होईल का हे पाहायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे.